माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाची वर देई संचावनी राही हृदयी माझ्या. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुका म्हणे काही न मागो अनेक. तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मद प्रेम सर्व काळ विठ्ठला. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मद प्रेम सर्व काळ. आवडतं हे म्हणतो आवडतं. तुमचा बॉक्स फुटला तुम्ही तर तुमच्यापाशी बॉक्स फुटच तर आवडतं द्या. हॅलो. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, समचरण सरोजम चांद्रनीला बोधावं जगननीतपानि मंडनं मंडनानं. तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदैदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो विठ्ठला राधया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. राधा मेरे स्वामी मेरा देखो दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन में वास. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे,
कैसे असे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत चारित्र संपन्न प्रजाहित दक्ष जानता राजा महायोग पीठे तटे विमरत्यम वरम पुंडलीकाय दातुमिन्द्रहि समागत्य तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादुल पावन झालो चराचरे मी कदा कुसरी काही तनेने बोलतो वचन अतिभाविका तुमचा अनुग्रह लादुल पावन झालो चराचरे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन्या त्रिजननी देवाची मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरतुमुख्यम श्रीराम दत्तम शरणं प्रपद्ये ओम देवराज शिवमानु पावनाग्रिपंकजम व्यालयज्ञ सूत्रबिंदु शीघ्रं कृपाकरम नारदादेव वंदते वंदितं दिगंबरं काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे विठला दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोने आता प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठला गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मद प्रेम सर्व काळ प्रसंगी महाराजांच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण देव निवासी पंचमवेद पुरुषार्थ तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेशपर प्रकरण पण बोलतात, जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नामस्मरण प्रकरण पण बोलतात, जगद्गुरु तुकोबाराय मागणीपर प्रकरण पण बोलतात। विठला अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहास द्यायचा तो असा, पण त्याच्या अगोदर महिला मंडळाला विनंती आहे तुम्ही पुढं सरका महिला मंडळ पुढं सरका आणि ज्यांना खरंच मणक्याचा त्रास असेल कमरेचा त्रास असेल त्यांनीच खुर्चीवरती बसा, बाकीची खाली बसते तरी चालते। मला खाली बसलेली माणसं खूप आवडतात, मी तरी त्यांना पैसे देऊन जात असतो, बघा तुम्ही खाली बसायचं का वरती बसायचं? आवाज येत नाही माझा? हां पुढचा टॉपचा आवाज
या महिलांमध्ये पुढं सरका की चपला राहू दे, मी लक्ष देतो. पुढं सरका तुम्ही, सरका पट 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 पुढं सरका, सरका पुढं, सरका पुढं, सरका पुढं, सरका पुढं. हां, आमच्याकडच्या लोकांना मागं सांगावं लागतं, मागं सरका, मागं सरका, आणि तुम्हाला सांगावं लागतं पुढं सरका. हां, तुम्ही स्थितीतले आहेत म्हणून बरं का. हां, बस लक्ष देऊ नका. आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सप्ताहाचं 7वं वर्ष आहे. या 7व्या वर्षाची माझ्याकडे आलेली ही मागणीपर कीर्तन रूपी सेवा माय माऊली सेवा भावी संस्थान ठाणे सद्गुरु समर्थ हंबीर बाबा भजनी मंडळ गणेशनगर आयोजित गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. या ठिकाणी चालू असलेला तुमचा हा अखंड रिणाम सप्ताह संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ कोकणी पाडा, श्री विठ्ठल भजनी मंडळ ठाणे, जनाबाई भजनी मंडळ मनोरमा नगर, रामकृष्णारी भजनी मंडळ या सर्व 7 संगतीने चालू असलेला तुमचा हा अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज जाधव, यशवंत महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होत असलेला विठ्ठल रुक्मिणी पूजन ज्यांच्या हस्ते झाले प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य भास्कर बैर शेट्टी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कलश रोहन आणि रागिनीताई बैरी शेट्टी परिषदाई सरनाईक यांच्या शुभ हस्ते अमोलजी गीते सर यांच्या संदीप नटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चालू असलेला आणि त्यांच्या हस्ते कलश रोहन आहे, शुभ हस्ते आहे आणि ज्यांनी शोभा वाढवली ते तुमचं पूर्ण भजनी मंडळ आमचे शिंदे बाबा भजनी मंडळ या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. सर्व ज्ञानाने वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. तुमच्या सगळ्यांची नतमस्तक होतो, तुम्हाला पायावरती नतमस्तक होतो. या ठिकाणी ज्यांनी पहिली चाल गायली सर्व या परिसराचं वैभव परिसराचं भूषण आमचे सुभाष महाराज शिंदे आहेत, त्यानंतर आमचे हरिचंद्र महाराज सावंके आहेत, आमचे गोविंद साहेब PSI या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून तुमच्या चरण नतमस्तक होतो. आमचे परममित्र आणि खूप आमच्यावरती प्रेम करणारे आमचे नामनाथ महाराज बेनके या ठिकाणी उपस्थित आहेत. नामदेव महाराज आव्हाड. हा, त्यानंतर सर्व उपस्थित असलेले आणि ज्यांच्याकडून मला ही कीर्तन रूपी सेवा आली, तुमच्या पूर्ण सप्ताहाचं जे आयोजन नियोजन करतात आमचे दत्ता भोकर आणि आम्ही दादा आग्रे यांच्याकडून आली मला ही कीर्तन रूपी सेवा. तुमच्या दोघांच्या चरण नतमस्तक होतो. ज्यांनी मला वेळोवेळी फोन केले आमचे जीवलग मित्र, एक गोड मृदुंगाचार्य, खूप मनाचा मोठीपणा करून त्यांनी मृदंगावरती उठावं आणि आमच्या कृष्णदादाला बसवं, आमचे बाळासाहेब दादा डोंगरे. म्हणून तुमच्या चरण नतमस्तक होतो. या ठिकाणी फोनवरती फक्त आवाज दिला, त्यांना म्हटलं तुला आज बिझी आहेत का, ते म्हणजे नाही महाराज आज पुढं बिझी नाही, पण तुम्ही म्हटल्यानंतर मी येतोय. तुम्ही तर क्षणी शिंगणापूरून आमच्याकरता येत आहे, मग मी पण तुमच्याकरता येतोय. आमचे देवेंद्र भोसरके या ठिकाणी आलेले आहेत, तुमच्याही चरण नतमस्तक होतो. या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, वादक मंडळी, या ठिकाणी सर्व महाराज मंडळी, या ठिकाणी बसलेले सर्व महिला मंडळ, पुरुष वर्ग आणि या ठिकाणी गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचाही मनाचा मोठेपणा आहे, तुम्ही का टी-शर्ट घातला पण गोड आवाज लागला, म्हणून तुमच्याही चरण नतमस्तक होतो. या ठिकाणी काही 1 तासामध्ये मी तुम्हाला गोड असं कीर्तन देणार आहे, पण गोड अशा कीर्तनामध्ये तुम्ही हाताने टाळी वाजवू नका, मुखाने नामस्मरण करू नका. मी तुम्हाला हाताने टाळ्या वाजवायला लावणार नाही, मुखाने नामस्मरण करायला लावणार नाही, काही नाही काही नाही काही नाही. महिला मंडळ म्हणताना हा बरा आपल्या कमीत कमी सलगीचा महाराज भेटला, हा लक्षामध्ये ठेवा. त्या ठिकाणी महिला एक गायक म्हणून उपस्थित आहेत, तुमच्या चरणाचं नमस्कार होत आहे. पवारताई पवारताई तुमच्या चरणाचं नमस्कार होतो. या ठिकाणी गोड असं पांडुरंगाचं मंदिर तुमच्या या सप्ताहाकरता आहे, म्हणून त्या पांडुरंगाच्या चरणाचं नमस्कार होतो. महिला मंडळ 1 तासभर तुम्ही हाताने टाळी वाजवू नका, मुखाने नामस्मरण करू नका, काही करू नका, काही करू नका. फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. मस्तक हे पाया
अभंग जगद्गुरु तुकोबाराच्या सेवे करताना बोललेला आहे. जगद्गुरु तुकोबा सांगतात, सदा माझे डोळे धरो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या. हे देवा, हे माझे डोळे आहेत ना, तुझ्या चरणी लीन व्हावे माझी अशी इच्छा आहे. देवा, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व का. देवा, असं प्रेम दे, असं प्रेम दे, असं प्रेम दे का माझ्या मुखातून तुझं भगवंताचं नामस्मरण निघलं पाहिजे. गोड तुझे रूप गोड नाव निघलं पाहिजे. गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व का. तू सदा मला प्रेम दे. देवा, दुसरी मागणी अशी आहे, विठू माऊली हातची वर दे, मला असा वर दे का संचारुनी राही हृदय माझ्या. तू माझ्या हृदयामध्ये राहायला पाहिजे. देवा, मग दुसरं काही नको. तू का म्हणे काही न मागो आणि मला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लागत नाही. फक्त तुझे पायी सुख सर्व आहे. मला तुझ्या पायामध्ये सर्व सुख पाहायला भेटतं देवा. मग दुसरं काही लागत नाही. देवा, एक काम कर, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ. अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात. भगवंताकडे मागायचं असं काहीतरी मागायचं, असं काहीतरी मागायचं का ज्यावेळेस भगवंताने आपल्याला दिलं का दिल्यानंतर आपण खुश झालो पाहिजे. खुश झालो पाहिजे. मागताल का नाही तुम्ही देवाकडे? देवाकडे तुम्ही जाता. आता हे 3 दिवसात तुमचा कार्यक्रम आहे. 4थ्या दिवशी कालेचं कीर्तन आहे. पण 3 दिवसामध्ये तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी कीर्तन करता आला तुम्ही कीर्तन करता. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3ऱ्या दिवशी तुम्ही जर आलात, या ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये तुम्हाला भगवंत समोर दिसला भगवंत तुम्हाला कीर्तनामध्ये. का तर कीर्तनामध्ये भगवंत येत राहतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग. ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालू राहतं त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतःहून येत असतो. मग या ठिकाणी भगवान परमात्मा तुमच्या समोर उभा राहिला. महिला मंडळ समोर उभा राहिला. समोर उभा राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, मागा तुम्हाला काय मागायचं ते. सगळे लाईनशीर एक नंबर असा लाईनशीर प्रत्येक जण येत होता, प्रत्येक जण मागत होता. महिला मंडळ तुमचा नंबर आला, तुम्ही काय मागाल? देवा, काय मागाल तुम्ही देवाकडे? हे देवा, काय मागाल? तुमच्याकडे बोलत नाही का? आमच्या गावाकडची माणसं खूप छान बोलतात. महिला मंडळ लक्ष नाही का? आम्ही दादा, जी माणसं कीर्तनामध्ये कीर्तनकाराशी मन मोकळेपणाने बोलतात, मन मोकळेपणाने असतात, ती मोकळ्या मनाची असतात. पण जी माणसं कीर्तनामध्ये गालातली गालात असतात आणि गप्प बसतात ती प्युअर भामटी असतात. महिला मंडळ एखादीला 3 सुना आहेत. सुनबाई माहिती आहे तुम्हाला? सुनबाई हा, ते नवीन एक पॅटर्न आहे सुनबाई. हा, एखादीला 3 सुना आहेत. असं नाही पण आहे. एक थोडी बडबडी आहे, एक थोडी खट्याळ आहे आणि 3 नंबरची शांत आहे. घर फोडायला कारणीभूत 1 नंबरची, 2 नंबरची का 3 नंबरची? 3 नंबरची. तुम्ही तर 2 नंबरचे आहे काय? हा, जे बोलणार ते एकदम मोकळ्या मनात राहणार. अहो, आहे तोपर्यंत आयुष्य चांगलं जगायचं. बरोबर आहे की नाही? आहे तोपर्यंत कोण दिवस येईल का याचा नाही ते हात बरोबर. तुम्ही आज या ठिकाणी माझ्याशी बोलताय तुम्ही आज या ठिकाणी. पण या ठिकाणी कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाल का नाही याची गॅरंटी नाही, माझी पण गॅरंटी नाही. आहे का गॅरंटी? आहे का कोणाची? जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगलं पाहिजे. एका सुभाषितकार वर्णन करण्यात आलं का, कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, परसों किया तो सोचो कल का नहीं ठिकाना. मन है हरि का दर्पण, मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, परसों किया तो सोचो कल का नहीं ठिकाना. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, तुला कहीं हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. एकदा माणूस निघून गेला का पिंजरा रूपी शरीर आपलं खाली शिल्लक राहतं. मग तुम्ही त्या शरीरावर किती जरी पडून रडलात, भगवान परमात्मा परत पाठीमागा देत नाही. मग जोपर्यंत आपल्यामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करायचं. विठ्ठल
तुम्ही देवाकडे काय मागाल? मी तुम्हाला विचारलं होतं काय मागाल तुम्ही देवाकडे? तुमचा नंबर आला महिलांमध्ये, तुम्ही म्हटले देवा, हे देवा, जेव्हापासून इलेक्शन झालंय त्याच्या अगोदरपासून तू आम्हाला सरकारने आम्हाला 1,500 रुपये खात्यावरती टाकले होते, लाडक्या बहिणीची टाकले होते तुम्हाला, आले होते का? कोणाकोणाला आले होते वरती बोट करावर? बाकीच्यांना आले नव्हते का? बरोबर, बाकीच्यांना आले नसेल तर माझ्या गाडीमध्ये बसा, मी तुम्हाला आणून देतो. ऐका ऐका, देवापाशी गेले हात जोडले तुम्ही, देवा ज्या वेळेस 1,500 रुपये माझ्या खात्यामध्ये आले होते, खात्यामध्ये आल्यानंतर मला आनंद झाला, पण सरकारने परत दुसरी अट काढली इलेक्शन झाल्यानंतर, ज्यांच्या नावावरती गाड्या आहेत 2 व्हीलर 4 व्हीलर त्यांचे हप्ते बंद करणार आहे. तुम्हाला काय वाटलं? देवाच्या नावाने मियाला मुर्दा नाही नाही, ते शिवाय दिले असं तुम्ही देवा दिले का नाही? पण भगवान परमात्मा असा नाही, भगवान परमात्मा असा नाही. जगद्गुरु तुकोबरा आहे, बोलोबा आणि कनकाई माते होते. बोलोबा आणि कनकाई माता 11 वर्षापासून बोलोबा पंढरीची वारी करत होते, पण भगवान परमात्म्याकडे एकही शब्द कधी मागितला नाही, देवाकडे कधी मागितला नाही. चंद्रभागेचं स्नान करणार, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले, पांडुरंगाला हात जोडणार आणि न मागता पाठीमागे येणार. 12 वर्ष झाले, पोटी एकही मुलं नाही, बाळ नाही, काही नाही. कनकाई माता विचारते का हो, तुम्ही ज्या जगाच्या मालकाकडे जाता, जगाच्या मालकाकडे गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी मागण्याची इच्छा होत असेल ना, काहीतरी मागा, भगवान परमात्म्याला काहीतरी मागा. बोलोबा सांगतात, मी देवाला मागण्याकरता जात नाही, मी देवाला मागण्याकरता जात नाही. ज्यावेळेस मी देवाकडे जातो का माझं त्या ठिकाणी चित्त हरवून होऊन जातो. त्या ठिकाणी गवणीचं पण असं झालं होतं, उद्या तुम्ही ऐकणार आहे. गवणीचं असं झालं होतं, भगवान परमात्म्याला पाहिलं, गवणीने भगवान परमात्म्याला पाहिलं, तर भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर पहिली गवण सांगू लागली दुसऱ्या गवणीला, पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधी येले म्हण. भगवान परमात्म्याला पाहिलं तर माझं चित्त हरून करून घेतलं होतं. तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तो असा आहे, विटेवर पाहिला का विटेवर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी माझं चित्त वेधून घेतो. भगवान परमात्म्याला पाहिलं का त्याला अंतकरणामध्ये साठवावं असं वाटतं. जनाबाईनं भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवलं. कसं साठवलं? दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधूनिया गोर, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, दरीला पंढरीचा चोर. भगवान परमात्म्याला पाहिलं, अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं. जनाबाईनं तुकोबरा म्हणतात, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सगळी दार माताला सफल व्यापार. ज्ञानोबराय सांगतात, एरवी मी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धिस्मरे अऋषी ते वस्तुगामी. मी प्रत्येक वस्तूमध्ये आहे, प्रत्येक वस्तूमध्ये आहे, पण तुम्हाला पाण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही, तर तुमच्या डोळ्यामध्ये असावी लागते. मी भगवंताने सुंदर असं आपलं शरीर दिलंय, भगवंताने सुंदर आपल्याला असं शरीर दिलंय. त्या भगवंताने सुंदर असं शरीर दिल्यानंतर त्या भगवंताच्या शरीराचा उपयोग आपण असा केला पाहिजे. भेटलेलं आपलं भाडोत्री घर आहे, भेटलेलं आपलं भाडोत्री घर आहे. त्या भाडोत्री घरामध्ये आपण काय काय सजवायचं, काय काय नटवायचं ते आपल्या हातामध्ये आहे. बरोबर आहे निश्चित मला. तुम्ही आलं का आल्यानंतर तुम्ही फक्त वरवर नाटवता, वरवर नाटता तुम्ही, पण तुमच्या अंतकरणामध्ये काय आहे हे तुम्हाला पाहण्याकरता भगवंताचं तुम्हाला नामस्मरण घ्यावं लागतं. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे चित्ते. भगवान परमात्मा तुमच्यापाशी येऊन राहील, पण तुम्हाला चित्त निर्मळ करावं लागेल. बरोबर आहे की नाही? तुम्हाला भगवंताला भाव द्यावा लागेल. भाव म्हणजे तुमचा लाडका भाव नाही बरं का, तुमचा लाडका भाव. तुमचा लाडका भाऊ तुम्हाला किती दिवस पैसे देणार आहे ते आम्हाला पण माहिती नाही बरं का. मला आता सकाळी येता येता माझ्याकडे पैसे राहिले नव्हते, पैसे राहिले नव्हते.
पैसे सगळे बँकेत होते बरं का ताई, बँकेमध्ये पैसे होते. मग माझ्या मिसेसला म्हणलं एक काम कर, तुझ्या लाडक्या भावानं आता एक 15-20 दिवसापूर्वी 1,500 रुपये हप्ता टाकलाय. तिने हो टाकलाय ना. म्हणलं आतापर्यंत किती खाते होती जमा झाली? तुम्ही 11-11,500 रुपये झाले का? 11,500 रुपये झाले असतील तुम्हाला आतापर्यंत. म्हटलं एक काम कर, मला 5,000 रुपये दे. मला मुंबईला जायचे कीर्तन, ठाण्यामध्ये कीर्तन आहे, शिवाजीनगरमध्ये कीर्तन आहे, मला त्या ठिकाणी जायचंय, देते का पैसे? ती मुलाकडे गेली, माझ्या मुलाकडे गेली आणि मुलाला बोलू लागली, मेल्या मुर्द्या, बरा माझ्या मुलावरती उठला, माझ्या पैशावरती उठला. म्हणलं पैसे देऊ नको पण पोराला बोलू नको. विठ्ठल मला एक सांगा महिला, म्हणलं तुमच्या खात्यामध्ये 11-11,500 रुपये तुमच्या आतापर्यंत आले, आलेत का नाही? आलेत का नाही? तुम्ही काय केलं पैशाचं? केलं का? सोनं केलं का? काही सोनं वगैरे केलं का? मला अंगठी करायची होती म्हणून मी सोनार काकाकडे गेलो शिंदे महाराज. तुमच्यामुळे सोनं 90,000 रुपये आज झालं. देवेंद्र भाऊ खरं आहे, 90,000वरती पोहोचलंय सोनं तुमच्यामुळे. नाही तर अगोदर कोरोनाच्या अगोदर काही 60-65,000 रुपये सोनं होतं. पण हळूहळू लाडक्या बहिणीचे पैसे हळूहळू वाढत गेले. तुम्ही सोनं केलं, तुम्ही दागिने केले, पण दागिन्यामुळे आमचा तोटा झाला, सगळा पचका झाला. ऐका तुम्हाला असं वाटत असेल आपला 11-11,500 रुपये आपले काहीतरी नफ्यामध्ये जाईल, त्याच्याकरता तुम्हाला एक उपाय सांगतो. ऐका बरं का, हे धन फुकाटचं धन कधी पुरत नाही. पुरतं कसं आहे, तुम्ही आता भरपूर तुम्ही PS आहात, फिरले असाल महाराष्ट्रामध्ये, पण फुकाटचं धन अजिबात पुरत नाही. हे आपली पूर्वीचे लोक सांगायचे, आपल्या महाराज पूर्वीचे लोक सांगायचे, फुकाटचं धन फुकाटत जातं, फुकाटचं धन फुकाट जातं. बरं का कर्मा, फुकाटचं धन फुकाट जातं. आता तुमच्या खात्यावरती कमीत कमी 11-11,500 काय असतील तेवढे पैसे आले असतील, पण ते पैसे जर आले ते पैसे जपून ठेवायचे. एखादं कीर्तन समोर असलं, एखादं आसपास कीर्तन असलं का, कीर्तनामध्ये 100% जायचं. गेल्यानंतर माझ्यासारखा एखादा महाराज दिसला का, अहो मी आता पुढे बोललो नाही, एखादा महाराज दिसला का त्याला 2-3 रुपये आपल्या पायावरती ठेवून जायचे. जाताना देताल ना, देताल का? तुम्ही म्हणता ना ह्या आम्ही जाताना इकडून नाव लागायला, हा मी आला, असं काय म्हणू नका बघा. ऐका भगवंताने दिलंय सुंदर तुम्हाला आयुष्य दिलंय ना, आनंदी जीवन जगायचं. मी तुम्हाला हसवण्याकरता, तुम्हाला रडवण्याकरता नाही आलो, पण तुमचं जे शाश्वत जीवन आहे त्या शाश्वत जीवनावरती तुम्हाला जगद्गुरु तुकोबाराय काय बोलतात? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जीवनामध्ये आल्यानंतर फक्त जीवनात आनंद घ्यायचा. आनंदाचे डोही आनंद कर, आनंदाची अंग आनंदाचे, फक्त आनंद घ्यायचा, फक्त जीवनात आनंद घ्यायचा. कसा घ्यायचा? ऐका, एखादा बासरीतला सूर आहे, पाव्यातला सूर आहे. पाव्यातला सूर जसा एखाद्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे असा दरवत राहतो, आपल्या आसपास दरवत राहतो. पण एखादा सूर निघाला का एखाद्या अंतःकरणामध्ये जाऊन पोहोचतो. पण सूर एकदा अंतःकरणामध्ये जाऊन पोहोचला तर तो आपला आनंद होतो. तसा आनंद आपण जीवनात जगायचा. कसा जगायचा? ऐका, आनंद या जीवनाचा आता मी पद आनंद या जीवनाचा हो, सुगंध परी दरवळावा, पाव्यातला सुरदेश हो, ओटा तुम्ही हो गावा. आनंद या जीवनाचा हो, सुगंध परी दरवळावा. जीवनाचा आनंद असा घ्यायचा का जीवन जगत असताना कधीही शिळ्या भाकरीला, लक्षामध्ये ठेवा, जीवन जगत असताना कधी शिळ्या भाकरीला फाटक्या चपलेला कधी विसरायचं नाही. जीवन जगत असताना शिळ्या भाकरीला तुटलेल्या चपला कधी विसरायचं नाही. शिळी भाकरीनं काल आपलं पोट भरलं होतं, शिळ्या भाकरीनं आपलं काल पोट भरलं होतं, आणि तुटलेल्या चपलाने आपलं काल आधार दिला होता. ही आपल्या जीवनाची परिस्थिती आहे. जीवन जगत असताना जीवन आनंदी जगायचं, हे आपलं सूत्र आहे. विठ्ठला जीवन जगत असताना एखाद्या आयुष्यामध्ये जर तुम्ही जर गेलात, एखाद्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर गेलात नाही, गेल्यानंतर असं राहायचं, त्याच्या आयुष्यामध्ये एक तर आरसा म्हणून राहायचं, नाही तर एक तर सावली म्हणून जीवन जगायचं.
त्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर गेलात ना, गेल्यानंतर एक सावली म्हणून जीवन जगायचं, नाही तर आरसा म्हणून त्याचं जीवन जगायचं. आरसा कधी खोटं बोलत नाही, आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी आधार सोडत नाही. त्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर गेलात ना, गेल्यानंतर त्याला आनंद होईल असं आपण जीवन जगायचं. विठ्ठला ज्यावेळेस बोलोबा सांगतात कणकाई मातेला, हे कणकाई, ज्यावेळेस मी पांडुरंगाच्या दरबारामध्ये जातो, पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेलो का चंद्रभागेचं स्नान मी करतो. चंद्रभागेचं मी स्नान केलं का चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर मला असं काहीतरी होतं का पांडुरंगाचं दर्शन घेतलं का पांडुरंगाचं दर्शन घेऊन मी बाहेर आलो का आल्यानंतर असं वाटतं का परत पांडुरंगाचं दर्शन करावं. का दर्शन करावं? देवाला अशी विनंती करावी, देवा हे देवा मी इतक्या वर्षापासून मी तुझ्या वाऱ्या करतोय, पण वाऱ्या केल्यानंतर मला असं काहीतरी प्रचिती दे बाबा. मग 12वी वारी होती, 12वी वारी लग्न झाल्यानंतर 12वी वारी होती आणि 12व्या वारीला कणकाई मातेने हट्ट धरला, मला तुमच्या सोबत यायचे. अहो मला तुमच्या सोबत पांडुरंगाच्या वारी करता येत, मला पांडुरंगाच्या वारी करता येत. मी येऊ द्या मला, मी पांडुरंगाला काही मागत नाही, तुमची आण आहे काही मागणार. बोलोबा म्हटले तू जर काही जर मागत नसेल तर मी 100% तुला घेऊन जाईल. कणकाई माता पांडुरंगाच्या वारी करता निघाल्या. ज्यावेळेस पांडुरंगाच्या वारी करता निघाले, पांडुरंगाच्या वारी करता जात असताना सकाळची वेळ होती, स्नान वगैरे झालं, स्नान वगैरे झालं आणि त्यांचा काकडा चालू झाला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वचन ऐका खबरापती माझी रंगाची विनंती, कर जोडी दुखते गाई सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटीवरी ठेवोनिया. उच्च काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. मोठा सकळ जन उठले नारायण. त्या ठिकाणी प्रत्येक काकडा अभंग ऐकू येऊ लागला, काकड्याचा अभंग कानावरती येऊ लागला. दरमधल दर कोस करत करत पांडुरंगाच्या दरबाराच्या आसपास पोहोचले. वळकटी एका ठिकाणी ठेवली आणि चंद्रभागेचं स्नान करण्याकरता त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर त्यांना एक जण भेटला, एक जण त्यांना भेटला. तुम्ही पांडुरंगाला गेलात ना, महिला मंडळ गेलात का तुम्ही पांडुरंगाला? गेल्यानंतर पांडुरंगाला तुम्ही गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं, चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर तुम्हाला एक जण भेटला, त्याचं नाव काय? वासुदेव. वा, यांच्याकरता टाळ्या म्हणतात, नाही तर त्या पाठीमागच्या महिला मंडळ म्हणतात पुंडलिक राय. डोक्यावरती मोराचा पीस आहे, आता हातामध्ये टाळ आहे, एका हातामध्ये वाजवतात आणि बोलतात वासुदेवाला हो वासुदेवाला, सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेवाला हो वासुदेवाला. वासुदेवाची ऐकावणी, वासुदेवाची ऐकावणी, जगात नाही राम राम करी काम येड्या राम करी काम. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेते चेप पैशाच्या मागुनी नाव. जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम. कणकाई माता त्या ठिकाणी वारीला लागल्या. बोलोबाची कणकाई मातेची हुकाचूक झाली. मंदिरामध्ये गेल्याच्या बरोबर हुकाचूक झाल्यानंतर ऐका बरं का, बोलोबांनी दर्शन घेतलं आणि बोलोबा बाहेर आले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि बोलोबा बाहेर आले. पण कणकाई मातेनं पांडुरंगाला पाहिलं, जगाच्या बापाला पाहिलं, डोळे झाकले. डोळे झाकल्या बरोबर
फक्त हात जोडले. पांडुरंग इतर टायमाला बोलोबा ज्यावेळेस गेले पांडुरंगाने खाली मान घातलेली होती, पण कनकाई माता गेल्याबरोबर वरती मान केली आणि कनकाई मातेकडे पाहू लागली. देव पाहू लागले. देव विचारू लागले, कनकाई माता माग काहीतरी माग, काहीतरी माग. तुझा नवरा ज्या वेळेस 12 वर्षापासून वारी करतोय पण काही आतापर्यंत मागितलं नाही, तू आता आली ना, काहीतरी माग. तिने विचार नाही केला, फक्त मनातली मनात बोलली. 12 वर्ष झाले माझ्या पोटी काही नाही, काही नाही, फक्त मनातली मनात बोलली. पांडुरंगाने तथाच तू आशीर्वाद दिला, तथाच तू, तुला मुलगा होऊन जाईल, मुलगा होऊन जाईल. कनकाई मातेला आनंद झाला. कनकाई माता बाहेर आल्या, राहुच्या बाहेर आल्या. राहुच्या बाहेर आल्याबरोबर बोलोबा कनकाईला विचारतात, कनकाई खरं सांग, माझी शपथ घेऊन सांग, पांडुरंगाला काय मागितलं, काय मागितलं? काही नाही मागितलं, काहीच नाही मागितलं. माझी शपथ घे, शपथ घे म्हटले बरोबर. कनकाई माता म्हणते, काही नाही देवा, काही नाही मागितलं मी. त्यांना अहो मी देवापाशी गेले, फक्त मनातले मनात बोलले का मला एखादा पुत्र देवा, माझ्या धुळीमध्ये एखादा पुत्र द्यावा. 12 वर्ष झाले माझ्या पोटी काही नाहीये, फक्त मनातले मनात बोलले. तर पांडुरंगाने तथाच तू आशीर्वाद दिला, तुला मुलगा होईल म्हणून सांगितलं. बोलोबांना राग आला. कनकाई मातेला हाताला धरलं. पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेले. दरबारामध्ये गेल्यानंतर सांगितलं, सांग त्या देवाला. कनकाई मातेला सांगितलं, सांग त्या देवाला का मला जर मुलगा द्यायचा असेल ना, मुलगा मला असा दे. कसा दे? ऐसा पुत्र देई संता ऐसा पुत्र देई संता जो आवडे पंढरीनाथा. किंवा पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. तिन्ही लोकांमध्ये त्याचा झेंडा लागला पाहिजे असा पुत्र देव. महिला मंडळ मागायचं ठरलं का महिला मंडळ काही मागतात का नाही? 100% काही पण मागतात. आम्ही पुण्याचं कीर्तन संपूर्ण महाराज घरी गेलो, पण घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला एक ठिकाणी जेवणाची सोय होती. पण जेवणाची एकदम सुंदर असा स्वयंपाक केलेला होता. डाळ भात केला होता. तुमच्याकडे वरण भात म्हणतात, आमच्याकडे डाळ भात म्हणतात. वरण भात केलेला होता. वरण खाता खाता शर्टावरती डाग पडला. डाग पडला. मग शर्टावरती डाग पडल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमच्या अहिल्यानगरमध्ये गेलो. अहिल्यानगरमध्ये गेल्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये गेलो. दुकानामध्ये गेल्यानंतर शर्ट विकत घेतला. आम्हाला संध्याकाळचं कीर्तन बीडला होतं. पुण्याचं कीर्तन करायचं सकाळचं आणि संध्याकाळी बीडला जायचं होतं. पण त्या ठिकाणी आम्ही घरी गेलो. पण घरी गेल्यानंतर शर्ट विकत घेतला आम्ही नगरमध्ये शर्ट विकत घेतला. पण शर्ट विकत घेत असताना शर्ट किती रुपयाला घेतला? 2000 रुपयाला. कितीला? महिला मंडळ कितीला? मागच्या महिला मंडळ कितीला? महिला मंडळ कितीला? लक्षामध्ये ठेवलं. कितीला? 2000 रुपये. शर्ट 2000 रुपयाला विकत घेतला. पॅक वगैरे केला, बॅगमध्ये ठेवल्यानंतर आम्ही घरी आलो. हातपाय वगैरे धुतले आणि हातपाय धुतल्यानंतर मी त्या ठिकाणी फ्रेश झालो. धोतर वगैरे घातलं. धोतर घातल्यानंतर मी म्हटलं कशाचा आवाज येतोय म्हणून मी पलीकडे पाहिलं तर माझ्या मंडळीला बॅगा उचकायची सवय. बॅगात आपली बॅग उचकायची सवय आहे.
म्हणून ती बॅग उचकत होती, कपडे बाहेर टाकत होती, बॅग उचकत होती, कपडे बाहेर टाकत होती. टाकता टाकता तिला नवीन शर्ट दिसला आणि ती मला बोलायला लागली, का हो महाराज तुम्ही हा शर्ट कधी विकत घेतला? म्हणलं आता येता येता विकत घेतला. कितीला घेतला? कितीला घेतला? 2000 रुपयाला विकत घेतला. 2000 रुपयाला विकत घेतला. ऐका बरं का, 2000 रुपयाला विकत घेतला. पण मी तिला खोटं सांगितलं. तिला म्हटलं 1000 रुपयाला घेतला. कितीला? 1000 रुपयाला घेतला. ती पळत आतमध्ये गेली. ती म्हणजे खूप छान शर्ट आहे, दिलांचा शर्ट आहे, खूप छान शर्ट आहे. पळत आतमध्ये गेली. कपाट उघडलं. कपाटमधून 1000 रुपये बाहेर काढले. 1000 रुपये बाहेर काढले तर 1000 रुपये माझ्या हातामध्ये ते बोले, महाराज 1000 रुपये घ्या, हा शर्ट मला द्या, हा शर्ट माझ्या भावाला काम आहे, तुम्ही दुसरा नवीन घेऊन या. म्हणतात मागायचं आहे ना तुम्हाला, 1000 रुपये कुणी टाकायचे अजून? काहीतरी मागण्याचे 100% तुम्ही मागा. तसं कनकाई मातीने मागितलं. कनकाई मातीने मागितलं, देवा तुला द्यायचं ना मला पुत्र, पुत्र दे ऐसा गुंडा त्याचा ही लोकी झेंडा. ज्यावेळेस घरी आले, जगद्गुरु तुकोबराय, तुकोबरायांचा जन्म झाला. पण जगद्गुरु तुकोबराय जन्माला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय तेव्हापासून भगवंताचं नामस्मरण करायचे. नामस्मरण करायचे, इतकं नामस्मरण करायचे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे भवाले, रात्रही न कळे दिवस न कळे, अंगी केळे दैवत. गोविंद गोविंद मनाला गरिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करायचे. रात्रंदिवस नामस्मरण. पांडुरंग ठाणी पांडुरंग भगवान परमात्मा. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण, रात्रंदिवस नामस्मरण. मग एक काही ग्रस्त जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले आणि जगद्गुरु तुकोबराला सांगू लागले. जगद्गुरु तुकोबराला सांगू लागले, जगद्गुरु तुकोबराय का हो, तुम्ही ज्यावेळेस पंढरीस पांडुरंग परमात्म्याकडे तुम्ही जाता, पण पांडुरंगाकडे तुम्ही गेले का? काही देवाला मागत नाही, काही देवाला मागत नाही, काही मागण हे आम्हा अनुचित वडिलांची रीतच जाणत असतं. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, आम्हाला भगवंताकडे मागण्याची गरज नाही का? भगवान परमात्मा आम्हाला स्वतःहून देतो. भगवान परमात्मा आम्हाला स्वतःहून देतो. आमच्या वडिलांपासून पूर्वजित आमची परंपरा अशी आहे का आम्ही भगवान परमात्म्याला कधी मागत नाही, कधी मागत नाही. पण देवा आज तुला मागण्याची वेळ आली. मला देवा मला असं काहीतरी दान देवा. देवा असं काहीतरी दान दे, जे माझे डोळे आहेत ना, जे माझे डोळे आहेत ना, ते माझे डोळे सतत तुझ्या नामस्मरणामध्ये, सतत तुझ्याकडे पाहण्याकरता माझे राहिले पाहिजे. तुझ्याकडे पाहिल्यानंतर माझ्या मनात इतका आनंद झाला पाहिजे, इतका आनंद झाला पाहिजे का माझ्या मुखातून देवा तुझं नामस्मरण निघलं पाहिजे. अभंगाचं पहिलं सदा माझे डोळे
रखुमाईच्या पती सोयरिया. देवाकडे जायचं, देवाला मागायचं, देवा हे देवा मी आतापर्यंत देवा तुझी वारी करतोय, पण आतापर्यंत वारी करत असताना देवा माझे डोळे सतत माझे डोळे तुझ्यापाशी लीन होतात, तुझ्यापाशी येतात, तुझ्यापाशी आले का आल्यानंतर काहीतरी मागतात देवा. पण मला असं वाटतं माझ्या मुखातून तुझं नामस्मरण घेतलं पाहिजे. सदा माझे डोळे धरो तुझे मूर्ती, तुझ्या मूर्तीपाशी माझे डोळे सतत राहिले पाहिजे. रखुमाईच्या पती सोयरिया, हे रखुमाईच्या पती, हे सोयरिया, हे जगाच्या बापा, माझे डोळे सतत तुझ्यापाशी राहिले पाहिजे. का? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुझ्या माझ्या मुखातून फक्त तुझं नामस्मरण निघलं पाहिजे. तुम्ही पांडुरंगाकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही हात जर जोडले, हात जोडल्यानंतर देवाला विनंती करशील, देवा 400-450 किलोमीटर वरून मी तुझ्या दारामध्ये आलोय. आल्यानंतर माझी अशी इच्छा आहे का मी पंढरीचा वारकरी आहे, तुझा वारकरी आहे, पण मी तुझ्या दारामध्ये आलोय. दारामध्ये आल्यानंतर तू माझ्या घरी आला पाहिजे, एकदा तरी माझ्या घरी आला पाहिजे, माझी अशी विनंती आहे. देवाला विनंती करायची. कशी विनंती करायची आहे का? वार 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 करी मी, वार 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 करी मी, येतो तुझ्या दारी. एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी. दिन गोरा कुंभार नाही नाम्यावानी थोर, जनी तुकोबासी माझी कधी ना हो बरोबर. तुझ्या चरण स्पर्शाने घर व्हावे पंढरपूर, जसा विटेवरी उभा पुंडलिक हातावर. एक वार एक येती जाशील तू माघारी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. देवाला विनंती करायची, देवा तुझ्या दारामध्ये आलो ना, आल्यानंतर एकदा तरी तू माझ्या दारामध्ये आला पाहिजे. माझं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला पांडुरंग परमात्मा तुमच्या दारामध्ये येईल. जगद्गुरु तुकोबा सांगतात भगवान परमात्मा तुमच्या दारामध्ये येईल, पण त्याच्याकरता तुम्हाला तुमचं चित्त निर्मळ करावं लागेल, भगवंताचं नामस्मरण घ्यावं लागेल, भगवंताला बिना स्वार्थाचं काहीतरी मागावं लागेल, तेव्हा भगवान परमात्मा तुमच्याकडे येईल. चित्त निर्मळ करायचं आहे. चित्त निर्मळ करण्याकरता काय करायचं? सकाळी लवकर उठायचं. चित्त निर्मळ करायचं तुमचं करायचं का पाठीमागचे? चित्त निर्मळ करायचं असेल सकाळी लवकर उठायचं. सकाळी लवकर उठल्यानंतर 5 रुपये खिशामध्ये घ्यायचे, दुकानामध्ये जायचं, किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर 5 रुपयाची निरम्याची पुडी विकत घ्यायची. महाराज 5 रुपयाची निरम्याची पुडी विकत घ्यायची. महिला मंडळ 5 रुपयाची निरम्याची पुडी विकत घ्यायची. गरम पाणी करायचं, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये निरम्याची पुडी टाकायची आणि पिऊन घ्यायची. होईल का? चित्त निर्मळ होईल का? चित्त निर्मळ नाही व्हायचं, पण पोट निर्मळ होईल. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहिले. भगवान परमात्मा तुमच्याकडे येईल, पण त्याच्याकरता तुम्हाला भगवंताला आधी भाव द्यावा लागेल. भाव द्यावा लागेल. कसा भाव द्यावा लागेल? देव काय असा बाजारचा भाजीपाला नाही तुमच्याकडे आला लगेच येऊन राहिला. देवाशाने पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे. कागदाचा देव त्याला वाऱ्याच बेव, चिखला मातीचा देव त्याला पाण्याच बेव, सोन्याचा देव त्याला चोराच बेव, दगडाचा देव त्याला वडुराच बेव. देवाशाने पावायचा नाही रे.
भाव दिला होता, इतका भाव दिला होता, गवळणींना इतका भाव दिला होता. भगवान परमात्मा जर पाहिला, गवळणीनं पाहिला, मथुरेला बाजारला जर निघाल्यानंतर त्यांनी फक्त भगवान परमात्म्याची बासरी ऐकली. बासरी जरी ऐकली, कानावरती पडली का कानावरती पडल्यानंतर ती गवळण सांगते माझी अशी अवस्था झाली, अशी अवस्था झाली. कशी झाली ऐका. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले. भगवान परमात्म्याकडे जायचं तुम्हाला, गेल्यानंतर तुम्ही अंतःकरणातील भाव द्या. गवळणीने इतका भाव दिला, इतका भाव दिला का ज्यावेळेस भगवान परमात्मा मथुरेला निघाले, मथुरेला निघाल्यानंतर प्रत्येक गवळणीची अशी अवस्था झाली होती. रथित राहिले वनमाळी, आकांत गोकुळे. रथित राहिले बोला वनमाळी, आकांत गोकुळे. भोगी पडल्या रथभाई, कोणत्या सांभाळी. भोगी पडल्या मथुरेला चालले तर त्या ठिकाणी गवळणीची अशी अवस्था झाली का त्या ठिकाणी पूर्ण धरणी माता अश्वांनी भिजलेली होती. इतकी अवस्था झाली. त्या गवळणीने भगवंताला भाव दिला. तुम्हाला जर भगवंताला भाव द्यायचा असेल, भगवंताला जर तुम्हाला मागायचं असेल तर तुम्हाला आधी भगवंताला भाव द्यावा लागेल, आधी भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, तेव्हा तुम्हाला काहीतरी भगवंताला मागावं लागेल. अभंगाचं दुसरं चरण. गोडा तुझे रूप, गोड तुझे रूप,
सदा माझे डोळे धरो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मत प्रेम सर्व काल. या ठिकाणी माणूस जन्माला आला का आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करण्याकरता जेवढा भगवंतांनी वेळ दिला आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तिने तू दुरसी नारायण नाशे जीवपण भवरोग. भगवंताने दिलेलं आपलं सुंदर असं शरीर आहे त्या शरीराचा आपण उपयोग फक्त भगवंताचं नामस्मरण करण्याकरता केला पाहिजे. कुणी कुणी नामस्मरण घेतलं तुम्हाला उदाहरण सांगण्याकरता भरपूर वेळ आहे, भरपूर कालावधी आहे, भरपूर टाइम आहे, पण ऐका सांगण्याकरता तेवढी वेळ राहिली नाही. 15 मिनिटांमध्ये कीर्तन उरकायचं, 15 मिनिटांमध्ये काय काय तुम्हाला सांगून जाणार असं असतं. सुनबाई तर तुमच्या दारामध्ये जर आली, सुनबाई तुमच्या दारामध्ये आल्यानंतर सगळेच जर पदार्थ तुम्ही जर खायला जर सांगितले, समजा मागितलं तुम्हाला उत्तप्पा मागितला, इडली डोसा मागितला, पावभाजी मागितली, आमटी भाकर मागितली, नाही सगळ्या पुरणपोळी मागितली, काय काय सगळे पदार्थ मागितले, की तुम्हाला एक खट्टी देईल का? देईल का एक खट्टी? तसं कीर्तन करायचं तुम्हाला एका टायमाला काही पुरणपोळी नाही तर पावभाजीच खाऊ घाली. तुम्हाला आस लागली पाहिजे पुढच्या वेळेस नेमकं कोणाला बोलावं कोणाला बोलावं कोणाला बोलावं याच्यापैकी असं काहीतरी आस लागली पाहिजे. असं कीर्तन देणार आहे का? भगवंताचं नामस्मरण कुणी केलं त्याचं उदाहरण तुम्हाला सांगून जातो आणि भगवंताकडे कुणी काय मागितलं याचं उदाहरण तुम्हाला सांगून जातो. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज होते, छत्रपती शिवाजी महाराजांकडे मागितलं होतं पन्हाळगडावरती 4000 पन्हाळगडावरती 42,000चा वेढा पडला होता. त्या 42,000च्या वेड्यामध्ये एका जणाने एक मागितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे. मागणी कशी असावी त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. नाही तर काही सासू सुना त्या ठिकाणी बसल्या होत्या, अशी मागणी असावी, कशी मागणी असावी त्याचं उदाहरण सांगतो मला. सासू सुना बसल्या होत्या आणि सासू सुनाला देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाल्यानंतर सासूला पोटात दुखायला लागलं. आता नेमकं देव प्रसन्न झालाय, पण देव नेमकं सुनाला मागायला लावतो आधी का मला मागायला लावतो? आधी मला मागायला लावतो. म्हणून त्या ठिकाणी सासू म्हटली एक काम कर देवा, सुनबाई जे मागेल ना त्याच्या 10 पट मला दे. देवा सुनबाई जे मागेल ना त्याच्या 10 पट मला दे. 3 वर आहेत ना, 3 वरामध्ये जे सुनबाई मागेल त्याच्या 10 पट मला दे. सुनबाई हुशार होती. सुनबाई या तुमच्या नगर शिवाजीनगर आहे नाही, हा शिवाजीनगरचीच होती बा. एकदम हुशार होती, एकदम टॅलेंट. BCom AL MBA हा सध्या तुम्ही शिक्षण घेतली होती, इतकी हुशार होती. देवा एक काम कर, पहिला वर आहे बरं का, पहिला वरामध्ये देवाला मागितलं, देवा एक काम कर, मला इतकं सुंदर बनव, आवाज देऊन सुंदर बनव बरं का, एकदम गोड आवाज देऊ. देवा इतकं सुंदर बनव, जगामध्ये माझ्यासारखी सुंदर स्त्री नसली पाहिजे. देवाने तथास्तु केलं. इतकी सुंदर झाली, पण तिच्या 10 पट कोण झालं? सासू 10 पट झाल्यानंतर सासूबाईला आनंद झाला. अरे मी इतकी सुंदर 10 पट सुंदर.
सुनबाई म्हटली एक काम कर देवा, माझ्याकडे इतका पैसा दे, इतकं धन दे, इतकं दौलत दे, माझ्यासारखी धन दौलत कोणाकडेच नसली पाहिजे, इतकी धन दौलत दे. देवाने ताताच तो केलं. हिला 1 पट भेटलं पण तिला 10 पट भेटलं. कोणाला? सासूबाई. सुनबाई हुशार होती, या मंदिराच्या आसपासच राहणारी होती. तिनं एक काम केलं. ती म्हणते देवा, हे देवा, तुम्हाला 3रा वर देणार आहे ना, नक्की मला दे, पण एक काम कर देवा, मला नॉर्मल अटॅकचा धक्का दे. आता काय सासूबाईला 10 पट आला. सोनं इथं राहिलं, सुंदरता इथं राहिली, काही उपयोग झाला का? अजिबात नाही. छत्रपती शिवाजी राजांना मागितलं होतं एका जणांनी 42 साधारणतः वेळा पडला होता. आणि 42 साधारणतः वेळा पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरती असताना 42,000 खाली त्या ठिकाणी सैन्य आहे, गनिम आहे, सिद्धी मसूद आहे, फाजल खान आहे, सिद्धी जोहर आहे. तिघांची फौज त्या ठिकाणी आली होती. तिघांनी वेढा टाकला होता आणि गडावरती फक्त 1200 मावळे होते. गडावरती 1200 मावळे होते. त्या 1200 मावळ्यापैकी एक मावळा जवळ आला. राजाला सांगू लागला, राजा मॉनिटर लावायचं, थोडं टॉप लावायचं. राजा एक काम करा, या ठिकाणी आपण गडावरती 1200 मावळे आहोत. तुम्ही जर गडावरती नसले ना, ते सगळे मावळे मला मुजरा करतात. राजा एक काम करा, द्या तुमची भवानी तलवार, द्या तुमचा जिरेटो, द्या तुमचा शेला. असं जर मेलो ना, शिवा काशीत म्हणून मरेल, पण तुमची भवानी तलवार, तुमचा जिरेटो, तुमचा शेला बांधून जर गेलो ना, छत्रपती शिवाजी राजा गेला म्हणून मरेल. राजा म्हणून मरेल. हे पुण्य माझ्या नशिबात पाहिजे. राजा मला हे पुण्य पाहिजे माझ्या नशिबामध्ये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाला सांगितलं, शिवा, ज्या वेड्यामध्ये तुला जायचं ना, त्या वेड्यामधून परत तुला पाठीमागं नाही यायचं. शिवा, रात्रीची 12ची वेळ होती. 12च्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज 2 पालख्या सजवण्यात आल्या. धो पडणारा पाऊस होता. धो पडणाऱ्या पावसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 पालख्या सजवण्यात आल्या. एका पालखीमध्ये प्रति शिवाजी आणि एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज निघाले होते. गडावरून 400 400 400 3 तुकड्या गेल्या होत्या. एक तुकडी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरती ठेवली होती, गडाचं रक्षण करण्याकरता. एक तुकडी छत्रपती शिवाजी राजांसोबत आणि दुसरी तुकडी 400ची तुकडी होती, प्रति शिवाजी महाराज जे होते ते वेड्यामध्ये जाणार होते, त्यांच्यासोबत पाठवली होती. आता ऐका, ज्या वेळेस गडावरून 2 पालख्या सजवण्यात आल्या, धोधा पडणाऱ्या पावसामध्ये जी पालखी वेड्यामध्ये चालली होती, ती पालखी एकदम हळू चाललेली होती. पण जी पालखी विशालगडावरती चालली छत्रपती शिवाजी महाराजांची, ती पालखी वेगाने चाललेली होती. इतकी वेगाने पावसामध्ये मावळ्यांना घाम यावा इतकी वेगाने चाललेली होती. वेडा आता इकडे 50 पावलावरती आला होता. वेडा आता 30 पावलावरती, वेडा आता 20 पावलावरती. वेडामध्ये पाऊल घुसल्यानंतर डोळे चमकले. वाघाचे नाही, सिंहाचे नाही, हरणाचे नाही, माणसाचे डोळे होते. चल 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 तलवारी चालू लागल्या. इकडे त्या ठिकाणी शिवाजी तुकडे झाले, शिवाची कत्तल झाली. त्या ठिकाणी त्यांना कळालं का या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजा नाही, प्रति शिवाजी आहे. पोत्यामध्ये भरलं शिवाजीचं मास, शिवा नावाचं मास. या ठिकाणी गजापूर नावाचं गाव लागलं. छत्रपती शिवाजी राजाची पालखी खाली ठेवण्यात आली. बाजीप्रमाणे पाठीमागून एक मावळा आला. त्याने सांगितलं आपल्या पाठीमागं 4000 गनिम लागलेत. आणि ते घोडखिंड नावाची त्या ठिकाणी गजापूर नावाचं गाव आहे. त्या गजापूर नावाच्या घोडखिंडमध्ये ते थांबले. 2 जण जातात आणि 2 जण येतात, एवढी छोटी खिंड आहे. त्या घोडखिंडीमध्ये पालखी ठेवण्यात आली. बाजीप्रभू जवळ आले आणि बाजीप्रभूने सांगितलं, राज घ्या मुद्रा. राज एक काम करा, राज या ठिकाणी तुम्ही 100 मावळे घ्या, सुरवेंचा पराभव करा, विशालगडावरती जा. विशालगडावरती एकदा पोहोचले का 5 तोफेचे तुम्ही आवाज सोडा, तोपर्यंत हा तुमचा मित्र बाजी, प्राणाची बाजी देणार नाही. राज घ्या मुद्रा. राज छत्रपती शिवाजी राजा सांगतात, बाजी मी जर तुला जर सोडून जर गेलो, 300 मावळे जर या ठिकाणी जर ठेवले, मी गडावरती जर पोहोचलो, तर विशालगडावरती पोहोचल्यानंतर 5 तोफेचे जर आवाज झाले, तर तुला माझी आण आहे, तुला यावं लागेल. बाजीप्रभू बोलतात, आता तुमची आण आहे, मी 100% पाठीमागून येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार बाहेर काढली आणि छत्रपती शिवाजी महाराज पुढे निघाले. सुरवेंचा पराभव केला.
सुरेंद्र पराभव केल्यानंतर गड चढू लागले. पण इतक्यामध्ये 4000 गनिम जे होते त्यांनी हल्ला केला. 300 मावळी कडा केलं आणि 300 मावळी कडा केल्यानंतर चर तलवारी चालू लागल्या. हरवायला भाता नव्हता, हरवायला काही नव्हतं, हरवायला ढाल नव्हती. एखादा भाता यायचा पोटामध्ये जायचा, एखादी तलवार चिर्र करत यायची, बाजीचा छातीचा तुकडा घेऊन जायची. इंच जखमा बाजीच्या छातीवरती झाल्या होत्या. बाजी धारतीवरती पडायचा, उठायचा, लढायला लागायचा, उठायचा, लढायला लागायचा, उठायचा, लढायला लागायचा. बाजी धारतीवरती पडला आणि बाजी वाट पाहत होता फक्त तोफेची. कशा करता? जगण्याकरता नाही, फक्त आणि फक्त मरण्याकरता. छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावरती पोहोचले. 5 तोफांचे आवाज छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. एक आवाज झाला यावा बाजी, दुसरा आवाज झाला यावा बाजी, तिसरा आवाज झाला महाराष्ट्र तुमचे उपकार कधी विसरणार नाही, यावा बाजी, यावं बाजी, यावं बाजी. बाजीनं तोफेचे आवाज ऐकले आणि बाजीनं मातीला मुद्रा केला, निघून गेला. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, सकळा सांगावी विनंती माझी, विनंती माझी. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा. छत्रपती शिवाजीराजांना बातमी कळाली, शिवाही गेला आणि बाजीही गेला. ते छत्रपती शिवाजी महाराज गडावरती रडतात. अरे इतक्या वेळेस मी त्यांना सांगितलं होतं, इतक्या वेळेस सांगितलं होतं, मला काहीतरी चांगला मागा, मला काहीतरी चांगला मागा. त्या बाजी प्रभूनं आणि त्या शिवाकाशीनं अशी काहीतरी मागणी केली का पूर्ण स्वराज्या करता कामं आली. आपण अशी काहीतरी मागणी केली पाहिजे. विठ्ठला त्या छत्रपती शिवाजी राजांनी अशी मागणी करावी, अशी मागणी करावी का छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा भगवंताचं नामस्मरण घेतलं होतं. इतकं नामस्मरण घेतलं, इतकं नामस्मरण घेतलं का छत्रपती शिवाजी महाराजांनी नामस्मरण घेतलं, पण एकाच देवाचं घेतलं, एकाच देवाचं घेतलं का नाही? तुम्ही प्रत्येक वारानुसार देव बदलता. महिला मंडळ मार्गशीर्ष महिना आला का लगेच महालक्ष्मीची पूजा करता का नाही? ती वैभव लक्ष्मीची पूजा करता का? तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करता. काही फरक पडला का? काही फरक पडला का? 4 दिवस तुम्ही गुरुवार धरले. भद्र श्रवण श्यामबाला तिची कथा वाचता का तुम्ही? तुमच्याकडे वाचतात ना, आमच्याकडे पण वाचतात. हा पण तुम्ही उपवास कितीही करा, पण एका देवाचा करा. एक दिवस 100% तुम्हाला पाहू. बरोबर आहे की नाही? नाही तर तुम्ही रविवार आला का खंडोबाला जाता, सोमवार आला का महादेवाला जाता, मंगळवार आला का देवीला जाता, बुधवार आला का पांडुरंगाला जाता, गुरुवार आला का दत्ताला जाता, शुक्रवार आला का संतोषी माताला, शनिवार आला का मारुती राहायला, परत रविवार आला का परत खंडे राहायला. काही फरक पडतो का? अजिबात नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच देव केला होता, फक्त हर हर महादेव. दुसरा कोणताही देव नाही. तुम्ही कोणत्या किल्ल्यावरती जा, फक्त एक देव पाहायला भेटणार तुम्हाला. असा राजा होता का इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातेच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा आहे. तुम्ही जर पाहायला गेलं इतके गडे कोट किल्ले छत्रपती शिवाजी राजाने जिंकले. पन्हाळगड असेल, विशालगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, प्रत्येक किल्ला छत्रपती शिवाजी राजाने जिंकला. पण एकाही किल्ल्याला नाव न देणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा आहे. आता त्या राजाची जयंती आली 19 फेब्रुवारीला. ते 19 फेब्रुवारी जयंती आल्यानंतर तुम्ही अशी आडवे ध्वज लावता, रोडमध्ये आडवे ध्वज लावता. अपमान आहे ध्वजाचा अपमान आहे. तुम्ही भगवा ध्वज तुम्ही रोडवरती आडवा लावता, बरोबर आहे का नाही? ध्वज असा उभा राहावा आणि तो फडकणारा असावा, असा आडवा फडकणारा असावा. असा मध्ये रोडवरती लावा, दोऱ्या लावाव्या आणि त्या ध्वजाचा अपमान करावा. आपण हिंदू धर्माचे आहोत, आपण अपमान अजिबात तसा करायचा नाही. ध्वज असा उभा लावायचा. 19 फेब्रुवारीला राजाची जयंती आली. त्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये अशी त्यावेळेस शिवकाळ होता. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. त्या छत्रपती शिवाजी राजांनी त्यांच्या काळामध्ये शिवकाळ आणला होता. त्या छत्रपती शिवाजी राजांनी एका देवाचं नामस्मरण केलं. ऐका बरं का, छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस प्रतापगडावरती चालले आणि प्रतापगडावरती चालल्यानंतर अफजल खानाचा वध करण्याकरता निघाले होते. अफजल खानाचा वध करण्याकरता निघाल्यानंतर मासाहेबाचं दर्शन घेतलं, मासाहेबाचा आशीर्वाद घेतला आणि तुळजापूर गावामध्ये आले. तुळजापूर गावामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी राजा ज्या वेळेस तुळजापूर गावामध्ये गेला, भवानीमध्ये दर्शन करण्याकरता समोर गेला. छत्रपती शिवाजी राजा ज्या वेळेस समोर गेला, पण तुळजा भवानी मातेनं छत्रपती शिवाजी राजांना 62 किलोची तलवार दिली. किती किलोची? 62 किलोची तलवार अशी मेनातून बाहेर काढली शिंदे महाराज. बरं का साहेब, अशी मेनातून तलवार बाहेर काढली, पण तलवार बाहेर काढल्यानंतर तलवार काय अशी साधी सुधी लोखंडाची नव्हती. तलवार बाहेर काढल्याबरोबर अशी चम 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 करायला लागली. कशी बाळासाहेब भरलाय का? शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. सगळ्यांनी टाळी वाजवायची. आता सगळ्यांनी टाळी वाजवायची. 1-2 मिनिटामध्ये कीर्तन संपणार आहे. हे तुम्ही शेवटचं जर घेऊन गेलात ना तुम्ही, 19 फेब्रुवारी आपली जयंती, शिवजयंती आपली सफल झाली. लक्षामध्ये ठेवा. एक तुम्हाला असा पोवाडा सांगणार आहे छत्रपती शिवाजी राजांचा, एक असा पोवाडा सांगणार आहे छत्रपती शिवाजी राजांचा, तुमच्या अंगावरती अशी रोमांच उठणार आहे, रोमांच उठणार आहे, अशी रोमांच उठणार आहे का? मंदिरामध्ये आहे आणि तुळजा भवानी मातेला सांगितलं, हे तुळजा भवानी माते, अफजल खानाचा वध करून समोर जर आलो ना, तुझ्या समोर जर आलो ना, तुला रोडगा वाहील, तुला गोंधळ घालेल, गोंधळ असा घालेल कसा आला दिली गुंड प्रगटली भवानी. पोहोचल्यानंतर जेजुरी गावी गेलेला आहे. खंडेरायाला वंदन केलं. खंडेराया, मी जर तुझ्या दारामध्ये दगड वाजून जर आलो ना, अफजल खानचा वध करून जर तुझ्या दारामध्ये आलो ना, आल्यानंतर मी दर रविवारी तुझी वारी करेल. कशी वारी करेल? बाबा केसरी मध्ये गाणी चालू.
गोड चालू होते, तुमच्या कानाला गोड वाटेल तर काय का. रूप घेऊन म्हाताऱ्याच गेला या बानूच्या मेंढ्या राखण्याला, असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलं बानूला. टाक मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला. एकनाथ महाराज त्या ठिकाणी समाजाला उपदेश करत होते. समाजाला असा उपदेश करत होते एकनाथ महाराज, हा काळ आहे काळ, आपल्या डोक्यावरती गिरट्या घालतोय, घरोघरी काळ वाचण्याची पाय अजूनही किती आहे अवकाश. आपल्या डोक्यावरती गिरट्या घालतोय, डोक्यावरती गिरट्या घालता घालता कधी उचलल कधी येऊन जाईल सांगता येणार नाही. तुम्ही जर गेला नाहीत ना मुंबईकर, तुम्ही जर गेला नाहीत ना काय येईल जावं घेईल तुम्हाला बांधील आवरून असं घेऊन जाईल. कसा शेजारी नाही काल काही दुसरं येईल, हे काही नाही काल शेजारी नाही काल काही दुसरं येईल, हे काही नाही काल. सरदेशावरती पा काल बांधून नेईल, सरदेशावरती पा देवटी बा काल बांधून गेले सारे देवटी बा. एकाच्या नावाने आमचं काय माझा येईल. माझ्या नावाने आपलं काय माझा येईल. पिंगळा महाराजी बोल बोलत देखा पिंगळा महाराजी. शिवाजी महाराज बाहेर आले, पैठण गावाच्या बाहेर आले. त्या ठिकाणी त्यांना भिकारी दिसली. भिकारी तुम्हाला माहितीये का? तुम्ही आमच्या गावाकडे आले का तुम्हाला भिकारी दिसली ना? भिकारी अशी होती, डोक्यावरती टोपलं होतं, त्या टोपल्यामध्ये सुया होत्या, सुया होत्या, वाळे होते, मनगट होते, अंगठ्या होत्या, कांबे होते, फणी होते, दाताचं दातवण सुद्धा होतं, काळं दातवण होतं. ते काय सांगायचे आहे का? दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कोणी काळ म्हणे, कोणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दातवण घ्या ग कुणी. गे पप्प्याची आय, गे बाब्याची आय, गे सारी पणिक मैना काही पळत पणिके, काही पळत गे बाळाला, विष मारेल तण्याला. तत तपावत मारे मण्याला, तत तपावत कर तण्याला. गे ग माय, वाढ ग माय. छत्रपती शिवाजीराजांनी हे ऐकलं आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवरती गेल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांचं त्या ठिकाणी कौतुक चालू झालं. असं शिवनेरीवर शिवजन्मला हा, शिवनेरीचा बाळाबाचा हलवी बाळा, जिजाबाई हलवी बाळा, काळाचे काळ शिवाजी आले जन्माला. हिररामराजी, हिररामराजी, त्या छत्रपती शिवाजीराजांनी भगवंताचं नामस्मरण केलं. महिला मंडळ टाळ्या वाजवायच्या असत्या तर मनापासून माझा उगा अशा काय एकदम काम करायचं ना मनापासून. त्या छत्रपती शिवाजीराजांनी भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताला मागितलं, पण मागितल्यानंतर भगवंतानी दिलं. आता मी तुम्हाला फक्त 2 कारव्याचा भावार्थ तुम्हाला सांगितलं आहे. पण विठू माऊली हाची वरदी आम्हाला असा वर दे का संचारणे किंवा येऊन या राही हृदय माझ्या हृदयामध्ये येऊन राहा. देवा दुसरं काही लागत नाही मला. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या पायामध्ये सर्व सुख मी पाहिलं आहे देवा, मग दुसरं काही लागत नाही. म्हणून गोड तुझे रूप
गोड तुझे नाम ती मद प्रेम सर्व काळ. देवा मला दुसरं काही लागत नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा भाविक भक्त तुमच्या दारामध्ये आला, त्यांनी काहीतरी तुम्हाला वर्गणी जर मागितली तुम्हाला मागण्याकरता मागितली, वर्गणी जर मागितली तर त्याला हसत हसत वर्गणी द्यावी. कशा करता? पांडुरंगाच्या मंदिराकरता, सप्ताह करता मागितली 100% द्यावी. पण त्याने जर तुम्हाला प्यायला जर पैसे मागितले, प्यायला 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 काय अहो पाणी प्यायला, तुम्ही म्हणता बाबा आपला ते प्यायला तुमच्याकडे पैसे आहे का नाही मला माहिती नाही. आता आम्ही गेलो होतो या तुमचं ते पाठीमागं काही शेर लागला आम्हाला माहिती नाही. तिथं खूप ट्रॅफिक होती. कृष्णा महाराज आमची गाडी चालवलं. कृष्णा महाराज होते. कृष्णा महाराज म्हटलं महाराज थोडं गाडी स्लो चालवा, हळू चालवा. तर ते महाराज आपलं जाण्याकरता 8:30 वाजतात, पण आपला कव्हर केला पाहिजे, प्लस कव्हर झाला पाहिजे. कारण की आमचं सकाळचं कीर्तन आमच्या गावात शनिदेवाकडे कीर्तन होतं. मग आम्ही फास्ट निघालो. निघता त्या ठिकाणी तुमची ट्रॉफिक लागली. ट्रॉफिकमध्ये आम्हाला एक जण भेटला. इतका पिलेला होता. आता आमची गाडीच्या काचावरती होते महाराज, गाडीच्या काचावरती होते. त्याच्यामुळे आम्ही काय त्याला ओळख दिली नाही. पण तो गाडी पशी आला ना, आमची काच अशी आम्ही काच खाली घेतली. काच खाली घेतल्यानंतर तो आमच्या पशी आला. आमच्या पशी आल्यानंतर तो जवळ आला, आमच्या जवळ आला. महाराज आहे काय? म्हणलो हो महाराज. काय काय पाहिजे तुला? काय महाराज मला 20 रुपये पाहिजे. किती पाहिजे? 20 रुपये पाहिजे. त्याला 20 रुपये दिले. आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला. कमीत कमी म्हटलं हा 20 रुपयाची आता कपडे पाहिले, अंगावरती धोतर वगैरे पाहिलं, हा दारू का पेणार नाही. तर समोर आम्हाला परत पुढे मोटरसायकलवरती भेटला. महाराज मी 10 रुपयाची बिस्लरीची बाटली घेतली आणि 10 रुपयाचा बिस्किट पुडा घेतला. आम्हाला आनंद वाटला. म्हणजे आमचे 20 रुपये चांगल्या कामाला गेले. हा तुम्हाला देवाला काही तुम्हाला मागायचं नाही, काहीतरी मागायच्या नंतर काहीतरी देवाचे पैसे असे सार्थकपणे गेले पाहिजे, असं काहीतरी मागायचं. मला एक जण माझ्याकडे आले, आमचे बाळासाहेब दादा, आमचे सगळे समोर या ठिकाणी बसले. त्यांचे महाराज 10:15 चालू द्या. ठीक आहे, पण पोलीस आले तर मला धरून नेणार नाही ना, तरी काही नाही. हा हे पोलीस आहे. हा PSI काका चालू द्या मग रात्रभर. ऐका त्यांनी सांगितलं मला महाराज देशाबद्दल थोडंफार बोला. आता एक चिठ्ठी आली मला शिरीष महाराज मोरे बद्दल बोला. खरं सांगतो शिरीष महाराज मोरे आमचे खूप मित्र होते, पण आता किती तर त्यांची आठवण काढली तर पाठीमागं परत येणार नाही ते. कारण की ते कसं असतं, एखादा माणूस निघून गेला का माणसाची किंमत कळत राहते. जशी तुमच्या आयुष्यातून एखादी आई निघून गेली का आईची किंमत कळत राहते. कळतं का नाही? आई तुम्हाला लहानपणापासून तुम्हाला मोठं होईपर्यंत सांभाळते. तर हाताचा पाना करते, नेत्राचा देवा करते, राब दुसऱ्याच्या शेतामध्ये राबते आणि इतकं राबते तुम्हाला जर 1 रुपया लागला 10 रुपये तुमच्या हातामध्ये टेकवते. खरं सांगतो तुम्हाला, आई जर पाहिजे असेल तर आईची जर तुम्ही जर सेवा करायची असेल तर तुम्ही एक दिवस फक्त आईचे कष्ट बघा. आईचे कष्ट बघितल्यानंतर तुम्हाला आईच्या डोळ्यामध्ये पाणी जर पाहिलं तर आईची तुमची सेवा कळेल. आईची किती सेवा आहे. लहानपणीचे दिवस आठवा तुम्ही. लहानपणीचे दिवस आठवल्यानंतर आमची आता एक महाराजांची आई वारली, त्यावेळेस आम्ही त्यांच्या समोर गेलो होतो. कधी न रडणारा तो व्यक्ती आयुष्यभर आईसाठी रडत होता. आई आपल्यासाठी छोटंसं घर तर बांधते, छोटंसं घर बांधते आपल्याकरता. बाप जर लवकर निघून गेला ना, आई काय करते ऐका. तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखाखाली भरविला मोती तारा. दोर मोडली पाकर पांग आईच फेराया. आज घाया पक्षीनी जाई तिला ना भेटाया. माय मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घाया पक्षीनी जाई पिला ना भेटाया. आई कशी राहते? आई तर निघून गेली. आई निघून गेली का आईला सांगायचं, आई तुला आजपासून मी तुला कधीही त्रास देणार नाही.
त्रास देणार नाही गाई तुला, त्रास देणार नाही गाई तुला, तू माझी मी तुझा लाडका, आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा, तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या, तीर्थ पायाशी सारे गाई तुझ्या, का करू पंढरी का करू द्वारका, आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा, तुझ्या पायाशी रमतो, तुझ्या पायाशी रमतो सारखा सारखा, तुझ्या पायाशी रमतो सारखा सारखा, का करू पंढरी का करू द्वारका, आई चेहरा तुझा विठ्ठला कुर्मदासाला वणक्यासारखं शरीर होतं, पण कुर्मदास आपल्या आईच्या तीर्थ पायासाठी पायापाशी पाहिजे. तो कुर्मदासाने सांगावं नाही का, आपल्या देशावरती प्रेम करणारा जवान तो आई आपली धरणी माता मानतो आणि बाप आपली बंधू. तुम्ही कितीही तरी तुम्ही पाहायला गेलं तर सकाळी जर उठला तर धरणी माते दर्शन घेणार आणि माती कपाळाला लावणार, मग तो लढाई करता जाणार. आमच्या बाळासाहेब दादांनी सांगितलं थोडं सैनिकाबद्दल बोलावं. का सैनिकाबद्दल बोलायचं, त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस आपण या ठिकाणी सप्ताह घालतो, आपण सप्ताह करतो, 7 वर्षापासून आपला सप्ताह चालू आहे, निरंतर चालू आहे, अखंड चालू आहे. सगळी भजनी मंडळी, तालकरी मंडळी, गायक मंडळी, मृदंग वादक मंडळी, हे सर्व तुम्ही समाज या ठिकाणी बसलाय फक्त त्यांच्या जीवावरती. कोणाच्या जीवावरती? जे शहीद जे जवान आहेत, ते सीमेवरती रक्षा करतात आपली, आपण त्यांच्याकरता आपण जीवन जगलं पाहिजे, त्यांच्याकरता जीवन जगलं पाहिजे. ते एकदम छातीची ढाल करतात आणि छातीची ढाल करून आपल्याकरता ते जीवन जगतात. ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा होते. स्वराज्य निर्माण करण्याकरता त्यांनी प्रत्येक मावळ्याला हाक मारावी, यशाची कोंडाची तानाची मुरारबाजी, प्रत्येक मावळ्याला गोळा करावं. तसे जवान आहेत, प्रत्येक जण गोळा होतात आणि ते आपल्या त्या ठिकाणी सीमेवरती रक्षा करण्याकरता आपली छातीची ढाल करून ते ठिकाणी लढत राहतात. तेरे लिए त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही सुद्धा त्या सैनिकासारखं तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला नेमका फायदा काय होईल? ज्ञानेश्वर